पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार। पुणे मनपामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, शरद पवारांचा प्रशांत जगतापांना शब्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीमध्ये विकास कामांचं उद्घाटन। उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाणांनाही आमंत्रण। रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। किरकोळ वाद झाले म्हणून महायुती तुटणार नाही, महायुती कायमच राहणार। महायुती तुटेल हा प्रश्न विचारण्यासारखा नाही, विरोधकांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं थेट उत्तर। तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। एकाही झाडाला हात लावू देणार नाही, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन। मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला। दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी नाव द्या, डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुख्यमंत्र्यांसमोर मागणी। सलग 5व्या दिवशीही इंडिगो विमान सेवा रद्द होण्याचं सत्र सुरूच। शुक्रवारी 1000हून अधिक उड्डाणं रद्द, तर 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सेवा पूर्वपदावर येणार, सीईओंनी केलं स्पष्ट। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेनं विरोध केलेला आहे। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध केला। तपोवनामध्ये मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलिसांची अतिरिक्त पथकं तपोवनामध्ये दाखल झाली आहेत। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली। तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली। तपोवनात साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र उभारण्याकरता प्रस्तावित वृक्षतोड पुनर्रोपण विरोधात मनसेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। महापालिकेला तपोवनातील झाडं तोडण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी मागणी केली जाते। तपोवन बचावला नारा संसदेमध्ये घुमला। खासदार राजाभाऊ वाजे यांनी सवाल उपस्थित करत झाडं तोडून नाशिकचा श्वास संपवला जातोय, श्रद्धा, पर्यावरण, संस्कृती यावर कुऱ्हाड चालवली जाते, अशा शब्दात वृक्षतोडीचा विरोध केला। सोमवारपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश आणि 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवण्यात येणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदा शनिवार रविवारही कामकाज होणार आहे। दरम्यान मंत्र्यांकरता 16 नवी दालनं, रस्ते आणि इमारतींची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे। हा नवीन उपकर केवळ पानमसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे। त्यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि खरगे यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, या जुन्या वाक्याचा आता इतका व्यापक अर्थ झालाय। राजकारणामध्ये पूर्वी काहीही होऊ शकत होतं, परंतु आता काहीही होऊ शकतं। खरगेंना उद्धव ठाकरे भेटतील काय? मग उद्या खरगे म्हणाले मनसेसोबत जाऊया, हे कशावर काय करतील ह्याचा काही नेम नाही, असं पाटील म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली। आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियात करार झाला। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेनं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली।
कराड नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांनी निकालाआधीच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी नेमप्लेट तयार करून घेतल्यानं चर्चा रंगू लागलेली आहे. राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेच्या वतीनं अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागताकरता शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले. मात्र या बॅनरवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बजोरिया यांचा फोटो गायब असल्यानं चर्चा सुरू झालेल्या आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी PMRDAचे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत मावळ तालुक्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मंजूर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सगळ्या कामांना तात्काळ सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला वंदन करण्याकरता लाखो अनुयायांनी गर्दी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक चैत्यभूमीवर दाखल झालेत. सुरक्षिततेकरता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. शेकडो अनुयायांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. अकोल्यामध्ये बौद्ध महासभेच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर उद्यानामध्ये आंबेडकरांना वंदन करण्यात आलं. यावेळी पुतळ्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्सप्रेसवर डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिकृतीला अभिवादन केलं. शेकडो अनुयायांनी एकत्र येत अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर निर्माण होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी दादरमधील विविध मार्ग बंद केले आहेत. त्या अनुषंगानं 5 ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये दादरमधील वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, SK बोल रोड, ज्ञानेश्वर मंदिर यासह विविध मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात रिंग रोडचं काम वेगानं सुरू आहे. रिंग रोड मंजूर झाल्यापासून 18 महिन्यांमध्ये 18% काम पूर्ण झालंय. त्यामुळे आता नवा 120 किलोमीटरचा रिंग रोड लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. इंडिगो विमान सेवेवर देशभरामध्ये झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला. देशभरातील 1000हून अधिक इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली असून शनिवारनंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे. 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. पुणे विमानतळावरील विमानसेवा आजही काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विमानसेवा खोळंबल्यानं काल रात्री देखील अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काल दिवसभरात पुण्यातील 42 उड्डाणं रद्द झालेली आहेत. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारल्यानंतर राज्याचे 3 प्रधान सचिव यांनी मेळघाटचा दौरा केला. रुग्णालय, आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. प्रत्यक्ष सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचवल्या की नाहीत याची पाहणी सचिवांनी केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या 29 जणांना टायपिंगच येत नसल्याची बाब समोर आली. अतिरिक्त आयुक्तांनी या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. 8 महिन्यांमध्ये 4 वेळा परीक्षा घेतल्यानंतरही लिपिक उत्तीर्ण न झाल्यानं 7 दिवसांमध्ये लेखी खुलासा द्या असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीच्या घराची तपासणी करण्यात आली. घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शीतल तेजवानीनं तपासात सहकार्य न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शीतल तेजवानीच्या घरी पुणे पोलिसांनी 1 तास तपासणी केली. जमीन व्यवहार प्रकरणातील अनेक कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत. काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सही जप्त केल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये पूर्वी झालेल्या करारानुसार लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींची समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं त्यांच्यात उत्साहाचं वातावरण आहे. इथे एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.